बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। जय महाराष्ट्रकडे एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। ठाणे पालघरमधून शरद पवार गटाचे अभिजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। परभणी मतदारसंघात शिवसेनेकडून सईद खान यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले। उबाठाकडून परभणी मतदारसंघातून डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्रकडे या उमेदवारी संदर्भात ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंचं नावही जवळपास निश्चित आहे। नाशिकमध्ये उबाठाकडून माजी आमदार अनिल कदमांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला या संदर्भातील ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। परभणी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। मात्र विप्लव बिजोरिया हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे याच मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात माझे वरिष्ठ सहकारी अमेय सुंभळे यांच्याकडून आपण अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत। अमेय सर, दोन्हीकडील या उमेदवार निवडीचं गणित कसं आहे, कसं विश्लेषण याचं करता येईल? हो, ही निवडणूक प्रणिता महायुती असो महाविकास आघाडी असो या दोन्ही म्हणजे युती आणि आघाडीच्या घटक पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली आहे। आणि मला तर असं वाटतंय की काही जागांमधून म्हणजे कोणाला तिकीट मिळणार हे अगदी उद्या जी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे दुपारी 3 वाजेपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांची चुरस जी आहे ती रंगण्याची शक्यता आहे। आणि याचं मुख्य कारण म्हणजे फक्त घटक पक्षांमध्येच स्पर्धा आहे असं नाही, तिथं आहे, पण आपण जर काही इंडिव्हिज्युअली पक्ष जरी बघितले तरी त्याच्यामध्ये प्रचंड चुरस आहे। म्हणजे एक उदाहरण देण्यात झालं तर नाशिकची जी जागा आहे त्यासाठी भाजपमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे, चढाओढ आहे। तसंच अन्य काही जागांमध्ये शिवसेना असो उबाठा असो इथे खूप स्पर्धा रंगलेली आहे। आणि याचं मुख्य कारण असं आहे की जसं आपल्याला माहिती आहे एक 4 महिन्यापूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका पार पडल्या एक एक करून, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अलॉटेड ज्या जागा होत्या त्या खूप वर्षापासून रिक्त होत्या। खूप लोक अनेक वर्षापासून तयारी करत होते, आस लावून होते, आणि त्या जागा आता ओपन झाल्या। त्याच्यामुळे प्रचंड स्पर्धा आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपापल्या पदरामध्ये जागा तर पाडून घेतलेल्या आहेत, मात्र ती एक एक जागा आपल्या पक्षातल्या एक एक व्यक्तीला अलॉट करताना किंवा त्याला आवंटित करताना बाकीच्यांचं काय करायचं, नाराजांचं काय करायचं, हे एक मोठं आव्हान आता पुढच्या 24 तासामध्ये उभं राहिलेलं आहे। अगदी अमेय सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता नाव निश्चित होत आहेत। परभणीत शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे। उबाठाकडूनही उमेदवार हा निश्चित करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतो शरद पवार गटाचे अभिजित पवार ठाण्यातून त्यांना संधी देण्यात आलेली आहे। परभणीतून शिवसेनेचे सईद खान, उबाठाचे परभणीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर असतील, तर राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। तर ही काही नावं समोर आलेली आहे। उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। अजूनही काही जागांबद्दल चुरस कायम आहे, रस्सीखेच कायम आहे। शेवटपर्यंत ही नावं जाहीर होतील।